जे कोणी सूरज चव्हाणवर जळत होते त्यांनी जर आजचा एपिसोड बघितला तर आज तर ते जळून खाकच झाले असतील असं म्हणायला काहीच हरकत नाही. जेव्हा सूरज चव्हाणची बिग बॉसमध्ये निवड झाली होती तेव्हापासूनच सूरज चव्हाणला बऱ्यापैकी ट्रोल करण्यात आलेलं होतं. आणि विशेष म्हणजे जे ट्रोलर्स होते त्यांना चान्स पण मिळाला होता सूरज चव्हाणला ट्रोल करण्याचा. याचं कारण म्हणजे स्टार्टिंगच्या दिवसामध्ये तो काहीच खेळत नव्हता आणि याच कारणामुळे बिग बॉसमध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुख यांनी सुद्धा बऱ्याच वेळेस इनडिरेक्टली सूरज चव्हाणला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेलं होतं. रितेश देशमुखनं तुम्हाला आठवत असेल तर मागच्या एपिसोडमध्ये किंवा मागच्या शनिवारी असं म्हटलं होतं की सूरज तू तुझा गेम खेळ, कोण काय करतंय याच्याकडे लक्ष देऊ नको किंवा कोण कसं वागतंय, कोण काय बोलतंय हे याच्याशी आपल्याला काहीच घेणं देणं नाही. आपण गेम खेळण्यासाठी आलो किंवा सगळेजण इथं गेमच खेळण्यासाठी आलेले आहेत, त्यामुळे तू कोणालाही न घाबरता तुझा गेम खेळ. आणि त्यानंतर असं वाटलं होतं की आता तो गेम खेळणारच आहे, परंतु जे ट्रोलर्स होते किंवा सूरज चव्हाणचे हेटर्स होते त्यांना विश्वासच बसत नव्हता की सूरज चव्हाण तसा खेळू शकतो. आणि कालपर्यंत पण तो जास्त काही पार्टिसिपेट करत नव्हता किंवा जास्त काही बोलत नव्हता. यामुळे ट्रोलर्स खूप जास्त खुशीत होते, मज्जत होते. त्यांना असं वाटायचं की आपणच बरोबर आहे, सूरज चव्हाणला काय येतंय. परंतु आज सूरज चव्हाणनं जे त्याचं खरं रुद्र रूप जे दाखवलं ना ते बघून सूरज चव्हाणचे हेटर्स जळून जळून खाकच झाले असतील असं म्हणायला काहीच हरकत नाही. विशेष म्हणजे सूरज चव्हाणनं ज्या प्रकारे तो रील बनवतो, ज्या प्रकारे तो टिकटॉकचे व्हिडिओ बनवायचा अगदी त्याच फॉर्ममध्ये तो आज आला होता. आणि या कारणामुळे जे सूरज चव्हाणचे फॅन्स आहेत ते फक्त एकच गोष्ट म्हणत आहेत, मानलं भाऊ तुला, यस सूरज एक नंबर. अशा प्रकारचं म्हणजे आजचा एपिसोड एवढा भारी वाटला ना, म्हणजे सूरज चव्हाणचे फॅन्स आहेत त्यांना तर 100% आजचा एपिसोड, आतापर्यंतचे बिग बॉसचे जेवढे एपिसोड झाले त्यापैकी सगळ्यात नंबर 1 आजचा एपिसोड झाला म्हणायला काहीच हरकत नाही. खरंच आज सूरज त्या प्रकारे खेळलेला आहे जो रियालिटीमध्ये तो आहे. आज तो पूर्ण फॉर्ममध्ये होता आणि एकदम त्याच्या कॅपेबिलिटीनुसार खेळला किंवा इतरांचा विचार केलेला नाही. आणि जर सूरज चव्हाण असाच खेळत राहिला तर विश्वास करा सूरज चव्हाण सगळ्यात मोठा विनरचा दावेदार बनू शकतो. आणि विशेष म्हणजे जेव्हा ते टास्कमध्ये ज्या प्रकारे तो खेळला त्यानंतर अरबाजनं त्याला खूप दाबण्याचा प्रयत्न केला. एक प्रकारे 2 वेळेस तर त्यानं लिटरली सूरजला उचलून बाजूला ठेवलं. तर यावर अभिजित सुद्धा चिडलेला होता, तो असं नाही करू शकत बोलला. सूरजला अशा प्रकारे उचलून सुद्धा वरतून अरबाजच असं म्हणतोय की मलाच त्याने मारलं. आता अरबाज त्याला उचलतोय तर तो उचलू नये म्हणून सूरज पण हातपाय हलवत होता, त्यामध्ये लागला असेल. परंतु सूरज म्हणत होता की मग मारलं नाही ना, अरबाज म्हणायचं मारलं. परंतु अरबाजनं जे केलं ते कोणालाच आवडलं नाही, कारण तो लिटरली सूरज चव्हाणला उचलत होता. आणि सूरज चव्हाणनं आज ज्या प्रकारे गेम खेळलेला आहे त्यामुळे त्याचीच आज सगळीकडे प्रशंसा होत आहे. आणि आजचा एपिसोड सगळ्यात जास्त चर्चेचा ठरणार आहे आणि याचं सगळं क्रेडिट जे जातं ते फक्त एकमेव सूरज चव्हाणलाच. जर तुम्ही सूरज चव्हाणचे फॅन्स असाल तर तुम्ही आजचा एपिसोड बघायलाच पाहिजे. आणि जर तुम्ही हेटर्स असाल तर अजून हेट करण्यासाठी सूरज चव्हाणचा आजचा एपिसोड मात्र बघून घ्या.